देवळाली कॅम्पमध्ये कारची काच फोडून 7,05,000चा ऐवज लंपास. देवळाली कॅम्प परिसरात भर दिवसा कारची काच फोडून तब्बल 7,05,000 रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता गुरुद्वारा रोड देवळाली कॅम्प येथील अर्जुन बुटीक दुकानाबाहेर अभिषेक राजेंद्र दुसानी यांची मारुती सुझुकी बेलेनो ही कार पार्क केलेली होती आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या मागील बाजूची काच फोडून आत ठेवलेली पर्स चोरून नेली. चोरीत गेलेल्या वस्तूंमध्ये 2 किलो चांदीचे बार, 2 लाख रुपये रोख रक्कम, 5,000 रुपये विविध नोटा तसेच AU स्मॉल फायनान्स बँक आणि राजलक्ष्मी अर्बन कंपनी बँकेची चेकबुक्स असं एकूण 7,05,000चा ऐवज समाविष्ट आहे. या प्रकरणी अभिषेक राजेंद्र दुसानी यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. अद्याप आरोपी अज्ञात असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.